लाडक्या बहीण योजनेतून अनुदान लाटणाऱ्या बहिणींची पोलखोल 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून धक्कादायक माहिती समोर। आपण डॉक्टर नाही, आपण एक सेल्समॅन। धाडसी डॉक्टरकडून खासगी रुग्णालयाचं पितळ उघड। रुग्णाला आयसीयू मध्ये भरती करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाचा दबाव। देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ। महाराष्ट्रात कोरोनाचे 383 सक्रिय रुग्ण, तर देशात काल सायंकाळपर्यंत 1252 कोरोना बाधित। नाशिकमध्ये लग्नाच्या महिनाभरातच विवाहितेची आत्महत्या। प्रेमविवाह ठरला औट घटकेचा। सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याचा मृत विवाहितेच्या आईचा आरोप। वैष्णवी हगवणेचा पती, सासू आणि नंदेचा जामिनासाठी अर्ज। शिवाजीनगर न्यायालयाकडून तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण। जालिंदर सुपेकर यांना गृह विभागाचा दणका। नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला। कोल्हापुरातील गोकुळ दूध उत्पादक संघावर आज अध्यक्षाची निवड होणार। अमरीश घाटगे, अजित नरके आणि नवीद मुश्रीफ यांच्यात रस्सीखेच असल्याची सूत्रांची माहिती। ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पहिल्यांदा जम्मू आणि पूंछ दौरा। जम्मूमध्ये सैन्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। आज शहा पूंछच्या दौऱ्यावर। पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जम्मू काश्मीरमधील पर्यटनावर परिणाम। विदेशी पर्यटकांची जम्मू काश्मीरकडे पाठ। 2026 सालचं बुकिंग रद्द। पुढील 3 ते 4 दिवसात राज्यासह केरळ, कर्नाटक आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज। पुण्यात एनडीएच्या 148व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ। एनडीए रचणार आज नवा अध्याय। महिलांची पहिली तुकडी होणार पास आउट। पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फायनलमध्ये, तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये आज दुसरी क्वालिफायर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।